टूट गए गाणे शिकवताना मित्रांनो कोकणी राहिले किती आणि गेले किती संपून गेला भराना संपेल कधी संपणार ना आमच्या ताराचा दादाचा बोले तो महालक्ष्मी बँकचा बोले तो दरारा अंबाबाई तुले पहिले कोणी देखावा तर नमस्कार भाऊ, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. तर आज आपला का स्पेशल ब्लॉग येतो म्हणजे महालक्ष्मी बँक. म्हणजे कालपासून ट्रेंडिंग असणारी गाडी म्हणजे महालक्ष्मी बँक. कमी वेळात तुम्ही खूप तिला सपोर्ट केला आणि आता पण थोडा टाईम झाला आहे, 6चा टाईम होता आणि मी मनापासून माफी मागतो. घरापासून येताना काही ब्लॉग शूट नाही केला आणि आपल्या संध्याताई आपल्यासोबत आहे या इथे. तर आमच्या लाडक्या ताई संध्याताई आहेत आपल्यासोबत आणि भूषण दादा काल त्यांचा बड्डे होता आणि आज मी विश केले तर मी माफी मागतो त्यांची. पहिले संध्याताई 1-2 शब्द आपल्या ब्लॉगसाठी बोलतो. नमस्कार, जय खानदेश सगळ्यांना. आणि आमचे दीपक दादा यांना यांचा पण यूट्यूब चॅनल आहे बरोबर. त्यांचा बारीक आवाज आहे ना. खूप सुंदर ब्लॉग बनवता दादा. तर दादांच्या चॅनलला पण खूप सपोर्ट करा आणि जसं पण आहे आमचा पण सपोर्ट आहे दादांना. ब्लॉग पूर्ण बघा. ते मयूर दादाच्या लग्नामध्ये हळदीला बोलले होते ते पण त्यांचा आवाज आला नाही. वरडून बोलले तरी काय आला नाही. आवाज माझा खराब होता. आवाज खराब होता तरी आता बरोबर आहे. आता बरोबर आहे. आज गाणं म्हणणार आहे ना. हो बघ ओके. कोणते गाणं? पण ते तुम्ही सांगाल ते गाणे गायले. हा, देवीचं गाणं व्हायला पाहिजे. हा, मग कसा करू शृंगार. शृंगार. ओके बोलणार आहे. हो, मग. हा, एकदम शब्द. जय खानदेश. हा. बस तर काही नाही, ब्लॉग बघत राहा. खूप एन्जॉयमेंट राहणार आहे आणि सॉरी मनापासून माफी मागतो का गाडी लेट आली. गाडी वगैरे एकदम भारी बनली आणि नवीन गाडी ओपनिंग म्हटली तर थोडाफार टाईम लागतो कारण त्याचं सगळं काम बघावं लागतं त्यांना. तर गाडी तुम्हाला आता थोड्या वेळ दिसल आणि दीपक दादा मयूर दादा यांच्याशी ओळख करतील आणि आमचे लाडके काका म्हणजे संध्याताईंचे वडील त्यांच्याशी ओळख करतील तुम्हाला. तर ब्लॉग पूर्ण बघा. ब्लॉग कसा वाटला नक्कीच आम्ही भेटू लवकर. गाडी चालू झालं तर बघू शकता मयूर भाऊचं सिंगिंग आणि मयूर भाऊचं मेकअप आपल्या संध्याताई सर्वांच्या लाडक्या करतायत. हां आणि भूषण दादा मोबाईल बघताय. 1-2 शब्द आपल्या ब्लॉगमध्ये. शीशा टूट गया गाणे शिकवताना हां 1-2 शब्द आपल्या ब्लॉगसाठी. नमस्कार मित्रांनो, आज आमच्या म्हणजे महालक्ष्मी बँड मालगावान सुरगाणा या गाडीची ओपनिंग आहे. तर मी पण आलो आहे आणि आमची ताई पण आलेली आहे आणि आमचे भूषण दादा पण. तुम्हाला ब्लॉग मध्ये बोलायचं कोणी शिकवलं? हा ब्लॉग मध्ये पहिल्यापासून कोणी शिकवलं? ते दीपक ब्लॉगर हा का यांनी मला शिकवलेलं आहे. कोणी घाबरत होते का पहिले बोलायचं तुम्ही? हा बिलकुल. पण डेअरिंग येते ना आता बोलायला. हा बिलकुल. आणि माझी पण ट्रेनिंग चालू आहे दीपक दादाकडे. हा. कारण मला पण जास्त बोलता नाही येत. मी गाते किती पण गाते पण बोलता नाही येत. हा आता बोलताय ना ब्लॉग मध्ये. मी बी चुका किती वेळा ब्लॉग मध्ये बोलले असेल तुम्ही? काय किती वेळा ब्लॉग मध्ये बोलले असेल? ब्लॉग मध्ये मी आता फक्त 30 सेकंदला बोलते. एकदा मयूर भाऊच्या लग्नामध्ये बोललेली ते हळदीमध्ये. दीपक दादा यांच्याच ब्लॉग मध्ये बोललेली. आणि ते बी असं जीव तोडून बोलले होते तुम्ही. माझा गळा सॉरी खराब होता. अच्छा तर काही प्रॉब्लेम नाही. आणि मयूर भाऊचा मेकअप चालू मेकअप सगळ्यांनी ओपनिंगचं पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि दीपक दादा यांच्या चॅनलला पण खूप सपोर्ट करा. थँक्यू. आणि कंटिन्यू करा. जय खानदेश. आणि सगळ्यात मेन गोष्ट आपले मयूर दादाचा नवीन सॉन्ग म्हणजे आपलं हा बोल सांग. हा सॉंगचं नाव सॉन्गचं नाव सॉंगचं नाव आपल्या आले सॉन्ग ना. हा. त्यांचा नवीन सॉन्ग आहे तर त्यांना माहित नाही. तर त्यांचं नवीन सॉन्ग आलंय ते आपण बँड वरती वाजवणार आहे. हा तर दादांचा न्यू सॉन्ग आलेला आहे चौका चौकामध्ये जय भीम
सॉन्ग जय युट्यूबला भीम नाव नाही, चौका चौकामध्ये जय भीम वाल्याची हवा. काय हो दादा? चौका चौकामध्ये चला तर मयूर दादा यांच्या युट्यूब चॅनलवरती चौका चौकामध्ये जय भीम वाल्यांची जय भीम हवा. वाल्यांची हवा हे सॉन्ग आलेलं आहे. हा. तर सर्वांनी युट्यूब मयूर देवराज ऑफिशियल या युट्यूब चॅनलला जाऊन गाणं नक्की बघा. खूप सुंदर आहे गाणं खरंच. आणि आज ते गाणं आपण बँडवरती वाजवणार आहेत. आणि आज तुम्हाला फर्स्ट टाइम कोणत्या बँडवर वाजताना दिसेल, म्हणजे ते दीपक बँडवर नाही तर आपल्याला ते महालक्ष्मी बँडवर आज वाजवायला भेटेल. आणि उद्याला पण पिंपळगावमध्ये ते गाणं वाजणार आहे. तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. तर भेटू आपण गाडी सबस्क्रायबर चालवायला. करा. तर बघू शकता महालक्ष्मी बँडची एंट्री झालेली. तर जसं तुम्हाला बोललो होतो का आपण वणीगडावर चाललोय, संध्याताईची भेट करून दिली. आणि आमच्या माई ग्राफिक्स सटाणा, तर या गाडीला ज्यांनी नाव टाकलं म्हणजे आपले मोंटी भाऊ, तर त्यांचं पण इंस्टाग्रामला नवीन पेज उघडलं आहे. आणि या गाडीचा पहिलाच व्हिडिओ 50,000 व्ह्यूज गेलेले आहे. आणि या गाडीपासून त्यांनी सुरुवात केली. तर एक मिनिट आपले नमस्कार. आपल्या माई ग्राफिक्स 2773 या आय डीला फॉलो करा जास्तीत जास्त, आणि आपली कामाची क्वालिटी. आणि दीपक बँडला सुद्धा यांनीच नाव टाकलं आहे. माझी श्री बालाजी बँड, त्याला सुद्धा यांनीच नाव टाकलं आहे. म्हणजे आपले रॉकस्टार बँड 88 त्या गाडीचं काम यांनी केलं. म्हणजे आपल्या सटाने पडतात, कोणत्याही गाडीचं सोकसमध्ये पडतात हेच काम करतात. तर यांच्या कामाची क्वालिटी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि यांची क्वालिटी कशी वाटली ते नक्की सांगा. आणि त्यांच्या आय डीला जाऊन नक्की फॉलो करा. तर आपण आलो महालक्ष्मी बँडकडं. आणि कसं या गाडीचं ज्यांनी साऊंड केलं आहे त्यांनी ओळख कधी दाखवली नाही त्यांची. आणि मला गोडगाववरून आपले स्वामी कृष्ण बँड गोडगावचा, तर स्वामी दादांनी फोन केला होता मला. आणि त्यांनी पण आज मला ओळख सांगितली का मी ओळख करून दिली त्यांची. आणि आमची ओळख 2 दिवसा पहिले झालेली होती. तर एवढा भारी साऊंड काढता जे चोपड्याचे आहेत. आणि त्यांचा परिचय ते स्वतः सांगतो. आपलं जय स्पोर्ट्स साऊंड अँड लाईट चोपड्याला शॉप आहे. आणि आपण आतापर्यंत भरपूर अशा गाड्या केलेल्या आहेत. उदाहरणार्थ पण कुठे साहेबांचं साऊंड आहे आमचा, त्यानंतर स्वामी कृष्ण आहे, श्रीकृष्ण आहे, श्री हरी बँड आमचा कंपोज आहे विरवडा, आणि भरपूर आहे आमच्या. तर लक्ष्मी बँड आहे वापरून. तर त्यांनी एवढं भारी काम केलं आहे. आणि आज मला डोळ्यासमोर त्यांचा साऊंड बघायला भेटेल. मी पाहिलं आहे पण त्यांची भेट नव्हती. तर त्यांनी मला स्वतः ओळख सांगितली जेव्हा मी त्यांना ओळखलं. तर तसं काही नाही, आपल्याला जमत नाही तसं. आणि ताराचंद भाऊच्या गाडीचा साऊंड एवढं भारी काढलं तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल. तर भेटू आपण आता गाडी चालू. तर आपले ताराचंद भाऊ नारळ फोडताना गाडीचं इकडं नारळ फोडताना फोडा. या सप्तशृंगीचं नाव सप्तशृंगी माता की जय. सप्तशृंगी माता की जय. तर आम्ही मनापासून तुमची माफी मागतो. तर आता थोड्या वेळातच गाडी चालू होती आपली. आणि तुम्हाला अशी अपेक्षा करतो का बँडची गाडी आवडली असेल. आणि दीपक दादा त्यांची एंट्री बी आता थोड्या वेळात होणारच आहे. तर आपण आता गाडीकडे बघू. आणि आपण संपूर्ण महालक्ष्मी बँड प्रेमी आलेले यांचे मनापासून धन्यवाद मानतो. आणि आपले यूट्यूबर आणि संपूर्ण आपले बँड प्रेमी आलेले यांच्याबद्दल मनापासून आभार मानतो.
वरले अंबाबाई हो बाई म्हणे अंबाबाई संध्याताई आणि मयूर भाऊ तर त्यांची एंट्री झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर त्यांची एंट्री झालेली आहे. तर तुम्ही सर्व त्यांच्या आतुरतेने वाट पाहत होते.
दादा देवराज म्हणजे दीपक बँड दलंगीचे ओनर मयूर भाऊ आणि आपले संध्याताई आणि भूषण दादा यांचे पण आम्ही आभार मानतो का आलेत आणि आपले ताराचंद चव्हाण बँडचे मालक यांच्याकडून ते आम्ही आभार मानतो आणि आपला प्रोग्राम चालू करू. बोला सप्तशृंगी माता की. आवाज येत नाहीये. बोला सप्तशृंगी माता की. महालक्ष्मी बँड व आमचे दादाश्री ताराचंद दादा चव्हाण यांना खूप खूप शुभेच्छा. यांनी न्यू गाडी ओपनिंग केलेली आहे. तसंच आमच्या गावाकडचे म्हणजे आमच्या गावाजवळचे आमचे जयेश दादा चोपडा या गाडीला जी साऊंड सिस्टम आहे पूर्ण आमच्या जयेश दादाची आहे. त्याची क्वालिटी पण एक नंबर. अंबाबाई वा, बाई वा, तुझे पहिले कोणी देखावा. अंबाबाई वा, अंबाबाई वा, बाई वा, तुझे पहिले कोणी देखावा. अंबाबाई वा, बाई वा, अंबाबाई वा, तुझे पहिले कोणी देखावा. अंबाबाई वा, तुझे पहिले कोणी देखावा. अंबाबाई वा. हवानी गाडाले ओनावा. अंबाबाई वा, एक गुराखी गाय चरणे. हवानी गाडाले ओनावा. अंबाबाई वा, बाई वा, अंबाबाई वा, हवानी गाडाले ओनावा. अंबाबाई वा, हवानी गाडाले ओनावा. अंबाबाई वा. सर्वप्रथम सर्वांना जय अंबे. आणि खूप खूप छान वाटलं आज मणिगडावरती येऊन. आणि खूप खूप धन्यवाद महालक्ष्मी बँड मालगव्हाण सुरगाणा यांचे ओनर ताराचंद दादा चव्हाण. तर यांचे पण खूप मनापासून आभार की त्यांनी मार्केट काम केलं आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी आवाज द्यायचा आणि घोषणा द्यायची. बोल अंबे माता की. सर्व मांगल्ये
मी तुला दिवानास दिल तुला दिवानास मी तुझे दीवाने सा राजा तुझे दीवाने सा मी तुला दिवानास दिल तुला दिवानास हरी दिला दिलडसवर आणि तुलाच नास तर सर्वांना माहितीच असेल उद्या काय आहे तर सर्वांना माहिती असेल माहिती का उद्या आपल्या बापाची जयंती आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे उद्या सर्वांना 14 एप्रिल निमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांना क्रांतिकारी जय भीम मानाचा जय भीम आता नुकतंच आपलं नवीन गाणं आलेलं आहे बाबासाहेबांचं गाणं आलेलं आहे 2-4 दिवसापूर्वी आपलं गाणं आलेलं आहे ते गाणं मी स्वतः गायलेलं आहे आणि ते गाणं आपल्या लहान भाऊ आपले मयूर भाऊच्या युट्यूब चॅनलला ते गाणं आहे ते गाणं तुम्ही नक्की ऐका त्याच्या चॅनलला जाऊन त्याचं चॅनल आहे मयूर देवराज ऑफिशियल या चॅनलला ते गाणं आलेलं आहे तुम्ही ते गाणं नक्की ऐका नक्की आवडेल तुम्हाला ते गाण्याचे बोल असं आहे जय भीम वाण्यांची हवा चौका चौकामध्ये ते गाणं आता मी तुमच्या समोर सादर करतो सर्वांनी जोरात एकदा आवाज द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे आवाज आपल्या बाबाची जयंती उद्या सर्वांची जोरात आवाज द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोलो जय भीम हर मार्केट मध्ये आला या ट्रेंड नवा रे भाऊ नवा हर मार्केट मध्ये आला या ट्रेंड नवा रे भाऊ नवा चौका चौका मध्ये जरी मनाची झाली रे झाली हवा चौका चौका मध्ये जरी मनाची झाली रे झाली हवा चौका चौका मध्ये जरी मनाची झाली रे झाली हवा चौका चौका मध्ये जरी मनाची झाली रे झाली हवा हर मार्केट
नाही नाही राव राव माते की जय. या पुढचे राहू दे तो राहू दे. डन चल मयूर भाऊ घ्या करा करा करा. भूषण दादा घ्या तुम्ही घ्या पटापटा घ्या घ्या पटापट घ्या रे. दादा चला दादा ओ दादा चला या 70 आओ या 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 पटकन या. थोडं मागवा ना. चला चला एक एक चला चला या येतो ना. पुढे या ना. चला या दादा 5 मिनिट फोटो घ्या. या बघा. चला घ्या सत्कार हे द्या बरोबर घ्या सत्कार करा. हो चल पुढे या. मी दादा तुम्ही या पुढे. तर इथं आपला ब्लॉग संपलेला आहे आणि तिची बडबड चालूच होती. खूप थकलोय मी आणि आज खूप थकले, खूप धावपळ केली दादांनी आजच्या ब्लॉगसाठी पण. आणि सगळं मॅनेजमेंट ओपनिंगचं माझ्या हातात होतं आणि सगळं मी केलंय पूर्णपणे. पार आता मालकला प्रत्येकाने काय माझा भाऊ थकला. आणि एकदम मस्त क्वालिटी वाटली भूषण दादाचा आवाज बी एकदम भारी वाटला. आणि ते घाबरलं ते मोठी गाडी बघून असं वाटलं. खूप मस्त वाटलं मला. आणि माता राणीचं दर्शन पण घ्यायला एवढा माझा आला. आणि पहिल्यांदा ओपनिंगला गडावर माझी इच्छा होती फर्स्ट टाइम आली आहे योगासाठी. आणि माझ्या गाडीची ओपनिंगला तर राहतीलच ते. तर त्यांना तर यावं लागलं. कमीच बोलवणार आहे त्यांना. आणि पहिल्यांदा माझी इच्छा होती का यांना गडावर बोलवायचं. तर मयूर भाऊला सुद्धा मी पहिल्यांदा गडावर बोलवलं. तर ब्लॉग पूर्ण बघा. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. माझी मेहनत कशी वाटली ते नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग इथंच समाप्त होत आहे. सप्तशृंगी माते की जय. तरी तर आपली ओपनिंग संपलेली आहे. आणि आपल्यासोबत संध्याताई आहे आणि आमचे जीवलग दीपक दादा आणि संध्याताई पण आमचे जीवलग आहे. भूषण दादा इथे या. छोटं पॅकेट बडा धमाका. खूप सुंदर आवाज आहे त्यांचा आणि एवढं लहान वयात त्यांनी केलं. माहिती दीपक दादा पण तेवढे तेव्हापासून सुरुवात होती. तर दीपक दादा 1-2 शब्द आपल्या ब्लॉगमध्ये बोलते. तर मित्रांनो ओपनिंग या ठिकाणी संपलेली आहे. आता अतिशय सुंदर अशी ओपनिंग झालेली आहे आणि साऊंड क्वालिटी वगैरे सगळं व्यवस्थित गाडी वगैरे आणि गाडी भारी वाजली. गर्दी पण खूप होती आणि सगळं मॅनेजमेंट आमची दीपक दादाचं होतं. दीपक दादांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल दीपक दादांचे खूप धन्यवाद. आणि परत सारासन दादा म्हणजे ते गाडीचे मालक त्यांचे पण खूप धन्यवाद. त्यांनी आम्हाला बोलवलं आणि गाडी अतिशय सुंदर भारी वाजली. तुम्ही ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की बघा गाडी कशी वाटली. म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला सगळं बघायला भेटेल. धन्यवाद. सगळ्यांचे आभार मनापासून आयोजकांचे की त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं या ठिकाणी. आणि वणीगडावरती म्हणजे मी फर्स्ट टाईम ओपनिंगसाठी आली आहे आणि खूप भारी वाटलं. आणि आमचे दीपक दादांनी पण आम्हाला आमंत्रित केले त्याबद्दल दादा तुम्हाला पण मनापासून धन्यवाद. थँक्यू. माझी इच्छा होती की तुम्हाला गडावर बोलायचं आणि मी ते पूर्ण केलेलं आहे. आणि मला आनंद वाटतं का आपली माणसं आपल्यासाठी येतात. तर ब्लॉग पूर्ण बघा. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि खूप धमाल झाली. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे पिंपळगावचा ब्लॉग मी पण जाणार आहे दीपक दादासोबत. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.